नमस्कार मित्रांनो, ऋषिकेश मठ आडस कोकणकर या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो। तर नममंडळी आज आमच्याला खाडीतलं मासे दिलेलं आहेत आणि ते आपला सूरज लिंगावले आहे, आपला मेवनात लागतो तो वाडीतला। ते बघा येणे खाडीतले मासे आणि मस्तपैकी मासे, ताजे मासे आहेत। काल रात्री गेला होता तो आणि अशा रीतीने आता आज सुट्टी आहे। इकडे भात ठेवलेला आहे, इकडे रात्रीची डाल आहे रात्रीची, काल उपवास होता ना। आणि हा इकडे भाजी आहे आणि इकडे वाटण चालू आहे। तर हे बघा मित्रांनो, इकडे फ्राय करायला ठेवलेत मासे आणि हे इकडे मी शिजवले। थोडे फिक्का कलर नाही लाल आला, कारण मला जास्त तिखट नाही आवडत म्हणून कलर कमी आहे। हो कुचकरला हे रात्री पकडलेले मासे असल्यामुळे जरा ते सकाळी एकदम हे करायला लागले। हो माझ्या तोंडाला पाणी सुटलं, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं तर नक्की कमेंट करून सांगा। आणि मी आत्ता आलो म्हटलं गोठणीवर, आणि हे बघा दोघे जण अंघोळ करतायत। हे बघा मज्जा झाली आहे, काय चाललंय बघा या दोघांची। आणि आपला आयुष्य आलेला आहे बरं, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये भरपूर दिवस राहायला आला होता, त्याच्यानंतर आता भरपूर दिवसांनी इकडे आलाय मजा घालायला। म्हटलं त्याला खाली घेऊन आलो दोघांना आंघोळीला। आता उडा हा घाबऱ्या बघा, अंघोळ करायची आहे बघा सुवाने। हा घाबऱ्या या आता कर बघा, अशा बसला। अरे इथं नाही खेकडे, खेकडे मोठ्या दगडीत असतात। हे बघ तिकडं खेकडे असतात त्या दगडीत। अरे इथं नाही खेकडे रे, नाही। बस या पातळीवर बस। करा लवकर ये, मी पाऊस येतोय आणि मी जाय ना। हे बाई टपक्यात करायचं, टपकाय बाई इथं खाली। हे बघ इथं जरासं जाय, हे काय इथं बघ, इथं बघ इथं। हे ओढू नको, हे ओढू नको। हे ओढू नको। तर मंडळी, तुम्हाला आज संपूर्ण व्हिडिओ धमाल मस्ती जर आवडले असतील आणि खाडीतले मासे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपी मी दाखवली नाहीच आहे, कारण वेळ नव्हता थोडा आणि एकटाच होतो। नंतर मी बायको माझी गेली कामाला, आम्ही नंतर बनवत होतो, त्याच्यामुळे कॅमेरा पकडायला भेटला नाही। आणि हे 2 दिवसाचा हा व्हिडिओ संपूर्ण या व्हिडिओच्या कॅप्चरमध्ये घेतला होता। आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्या कोकणातला रम्य निसर्ग, खूप मजा धमाल मस्ती, लहानपणीच्या आठवणीसुद्धा तुम्हाला जाग्या झाल्या असतील या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण पण लहानपणी होतो तेव्हा अशीच मजा करायचो, पर्यामध्ये जाऊ, नदीमध्ये जाऊ, गोठणीमध्ये जाऊ। आता आम्ही इथे गोठणीवर गेलो होतो, इकडे गोठणी म्हणतात, काही लोक पर्या बोलतात, काही लोक नदी बोलतात, प्रत्येकाने वेगळे ठिकाणी जातो, अशी भाषा आपली बदलत जाते। तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तोपर्यंत टाटा, आणि नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू, चला।